नाशिक शहरातून अजून एक बंदुकिया ज्ञानेश्वर मोहितेंच्या फंशात. नाशिक दिनांक 25/1/2025 रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोरांना इसमावरती कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोकडेबावाडी देवळाली गाव नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार आहे. त्यावरून रोकडेबावाडी देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता अतिश कैलास निकम वय वर्ष 30 राहणार रोकडेबावाडी देवळाली गाव नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो वालदेवी नदीकडे मोकळ्या मैदानात पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, अग्निशस्त्रे व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावरती भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचा ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे. पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, अशोक अघव, सुनील आडके यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली. उद्या 26 जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि 14 एप्रिल उत्सव असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की रोकडेबावाडी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा इसम नामे अतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे. त्यानुसार सदरची बातमी आम्ही मान्य DCP क्राईम प्रशांत बच्चाव सर, मान्य ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे श्रीनी PSI सगळे, मलंगुंजा, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, भागवत, राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पोलीस ठाण्यात सापळा रचला असता आरोपीने आम्ही अतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असे मिळून आले. सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत. महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.